नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपयश आलं. त्यामुळे भाजपच्या चिंतन बैठका सुरू झाल्यात. अशीच एक चिंतन बैठक सोलापुरात घेण्यात आली. पक्ष निरीक्षक खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत निरीक्षक असलेले खासदार महाडिक बोलण्यासाठी उभे राहताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. आम्ही 10 वर्षांपासून गप्पा आहोत, आता आम्हाला बोलू द्या असं म्हणत कार्यकर्ते उठले आणि गोंधळ घालू लागले. यावर सामूहिक नको तर वैयक्तिक बोलू असं म्हणत महाडिक विषय टाळू लागले. मात्र संतापलेले कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर सामूहिक बैठक रद्द करून बंद खोलीत चर्चा करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. मनमानी आणि चुकीच्या नेत्यांच्या हाती दिलेल्या कारभारामुळे पराभव झाल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. महाडिकांच्या कारखान्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या उपस्थितीत मेळावे झाले. संचालकांनी भाजप विरोधी काम केलं, त्यामुळे पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि आता हेच खासदार महाडिक हे सोलापुरात निरीक्षक म्हणून पराभवाचा अहवाल तयार करून पक्षाला देणार आहेत. हा कुठला न्याय, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आणि ते बैठकीतून निघून गेले.